जर तुम्ही विचारत असाल की मी हे करू का ते करू, दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत, पण मला कळत नाही काय करावं, तेव्हा मी सांगेल तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा. येणाऱ्या नवीन वर्षात देव तुमच्या जीवनासाठी कोणती दिशा देत आहे हे कसं ओळखायचं? तुम्ही तारण पावला आहात का? या प्रश्नानंतरचा दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवासाठी तुम्ही तुमच्या जीवनाचं काय करत आहात? हा प्रश्न तुमच्या उद्देशाबद्दल आणि तुमच्या बोलावणीबद्दल आहे. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो. कित्येक वेळा लोक कमेंटमध्ये येऊन विचारतात, माझ्या जीवनात मला नेमकं काय करायचं आहे, हे मला कसं कळेल? देवासाठी मला काय करायला हवं? मला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे? विशेषतः नवीन वर्ष जवळ येतं तेव्हा बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतोच. मी नेमकं काय करत आहे? सेवकाईच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत आणि माझ्या बोलावणीच्या दृष्टीने मी योग्य ठिकाणी आहे का? आणि मला विश्वास आहे की आता मी तुमच्याशी ज्या गोष्टी शेअर करणार आहे त्या या नवीन वर्षासाठी देवाची दिशा स्पष्टपणे ओळखण्यास तुम्हाला खरोखर मदत करतील. पहिली गोष्ट अशी आहे, नवीन वर्षाची सुरुवात प्रार्थना आणि उपवासाने करा. देवासोबत वेळ घालवण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्या. त्याच्याकडे स्पष्टता आणि ज्ञान मागा. तुमच्या सर्व योजना त्याच्या हाती सोपवा आणि विश्वास ठेवा की तो येणाऱ्या वर्षात योग्य वेळेत तुम्हाला मार्गदर्शन करेल. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर ते उपवासातून होतं, प्रार्थनेतून होतं आणि स्वतःला नम्र करण्यातून होतं. कारण इर्मया 33:3 देव म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व घन गोष्टी तुला सांगेल. जर देवाने तुम्हाला त्या महान आणि गूढ गोष्टी दाखवाव्यात असं वाटत असेल तर त्याचं मुख शोधण्यासाठी वेळ का ठरवू नये? आणि ते प्रार्थना व उपवासातूनच होतं. दुसरी गोष्ट म्हणजे देवाची इच्छा ओळखण्यासाठी दररोज देवाच्या वचनात दृढपणे स्थिर राहण्याचा निर्णय घ्या. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात वेळ घालवायला लागता तेव्हा तो तुमचा मार्ग आणि तुमची पावलं स्पष्ट करू लागतो. कधीकधी संपूर्ण मार्ग नाही तर फक्त तुमचं पुढचं पाऊल दिसू लागणं महत्त्वाचं असतं. तुम्ही म्हणता, प्रभू माझ्याशी बोल, प्रभू मला प्रकट कर, आणि देव म्हणतो, माझं वचन हेच तो प्रकाश आहे. तुम्ही जसं देवाचं वचन वाचता तुम्ही त्याचा आवाज ओळखू लागता. तो तुमच्याशी आपल्या वचनाद्वारे बोलू लागतो आणि तुमचं पुढचं पाऊल मार्गदर्शित करतो. कदाचित वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला अजून स्पष्ट माहीत नसेल की या वर्षी नेमकं काय करायचं किंवा कोणती दिशा घ्यायची, पण जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात स्थिर राहून पुढचं पाऊल उचलता तेव्हा देव स्वतः तुमच्या पावलांना दिशा देत जातो. तिसरी गोष्ट जी मी यावर्षी तुम्हाला करायला सांगू इच्छितो, देवाची इच्छा ओळखण्यासाठी पवित्र आत्म्याचं ऐकायला शिका. पवित्र आत्मा अनेक प्रकारे बोलतो, आतल्या शांतीद्वारे, अंतःकरणातील टोचणीद्वारे आणि सूचनांद्वारे. पण जसं मी दुसऱ्या मुद्द्यात सांगितलं, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही त्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ओळखू लागता. या नवीन वर्षात देवाची इच्छा ओळखण्यासाठी पवित्र आत्माच तुमचा खरा मार्गदर्शक आहे. योहान 14:26 येशू म्हणतो, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्म्याला तुम्हाला शिकवायचं आहे देवाची इच्छा कुठे आहे, कोणतं दार देव उघडत आहे, कुठे सापळा आहे, प्रलोभन आहे जिथे तुम्ही जाऊ नये, हे तो तुम्हाला ओळखायला मदत करतो. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या जवळ राहिलात तर तो तुम्हाला यात नक्कीच मदत करेल. यावर्षी पवित्र आत्म्याला अधिक ओळखण्यासाठी शिका, कारण जसं तुम्ही पवित्र आत्म्याला ओळखता तसं तो तुम्हाला देवाने ठरवलेल्या मार्गाकडे मार्गदर्शन करतो. चौथी गोष्ट म्हणजे बुद्धिमानाचा सल्ला घ्या. आत्मिक मार्गदर्शक, पास्टर आणि विश्वासू मित्र यांच्यासोबत स्वतःला घेरून ठेवा, जे प्रार्थनेतून सल्ला आणि विवेक देऊ शकतात. देव अनेकदा आपल्या जीवनात विश्वासयोग्य आवाजांद्वारे बोलतो. नीतिसूत्रे 11:14 म्हणते, सल्ला नसला की लोक नाश पावतात, पण अनेक सल्लागार असले तर सुरक्षितता असते. म्हणून जर तुम्हाला देवाची दिशा ओळखायची असेल तर जे प्रभूसोबत तुमच्यापेक्षा जास्त काळ चालत आले आहेत अशा लोकांचा सल्ला घ्या. कधी गोष्टी त्यांच्या समोर ठेवा, तिथे तुम्हाला शहाणपण, विवेक आणि अनुभवातून आलेली समज मिळेल. पाचवी गोष्ट म्हणजे उघडी व बंद दारं ओळखायला शिका. येणाऱ्या वर्षात देव ज्या संधी उघडेल त्यांच्याकडे लक्ष द्या आणि ज्या संधी तो बंद करेल त्यांनाही लक्षात ठेवा. अनेक वेळा देव आपल्या दिशा परिस्थितींमधून उघड करतो. प्रकटीकरण 3:8 लिहिलं आहे, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. कधी देवाने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे त्याची वेळ आलेली नसते आणि तेव्हा दार स्पष्टपणे बंद दिसतं. अशा वेळी दाराच्या मधल्या वाटेत देवाची स्तुती करायला शिका किंवा देव कुठे दुसरं दार उघडत आहे ते ओळखायला शिका. कारण अनेक वेळा आपले भविष्य देव उघडत असलेल्या आणि बंद करत असलेल्या दारांमधून प्रकट होते. जेव्हा संधी येते तेव्हा त्यांचा उपयोग करायला शिका. त्या दारातून आत जा. देवाने उघडलेलं दार सोडून तुम्हाला हवं असलेलं दार उघडण्याची फक्त वाट पाहू नका, कारण त्या उघड्या दाराच्या पलीकडे नवीन खोल्या, नवीन पातळ्या, नवीन संधी, नवीन नाती आणि
अनेकदा देवाची नवीन कृपा तुमची वाट पाहत असते. मी असं म्हणेन की हा कदाचित माझ्या जीवनातील शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा आहे. देव उघडतो त्या दारांकडे लक्ष द्या आणि तो जेव्हा दार बंद करतो तेव्हा निराश होऊ नका. देवाची दिशा ओळखण्यासाठी 6वी गोष्ट अशी आहे, संयमाने वाट पहा आणि योग्य वेळी विश्वासाने कृती करा. सुरुवातीला हे 5व्या मुद्द्यासारखंच वाटू शकतं, उघडी व बंद दारं. पण संयम म्हणजे घाई किंवा घबराट नाही. संयम तुमच्यात काहीतरी घडवतो आणि त्याच वेळी विश्वासाचं पाऊल उचलणंही गरजेचं असतं. अनेक लोक जिथे चालायला हवं तिथे थांबतात आणि जिथे थांबायला हवं तिथे चालायला लागतात. कधीकधी विश्वासाने पाऊल उचललं की यार्दे नदी दुभागते. देव ज्या कामासाठी इच्छा देतो ते सुरू करा. बाहेरून काही बदल दिसत नसला तरी तुम्ही विश्वासाने पाऊल टाकताच मार्ग खुला होऊ लागतो. मग प्रश्न येतो, आपण कोणत्या हंगामात आहोत हे कसं कळणार? इथेच पवित्र आत्म्याला ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण तोच आपला मार्गदर्शक आहे. देव नकाशा देत नसेल तर तो पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवायला सांगतोय. काही हंगाम वाट पाहण्याचे असतात तर काही हंगाम विश्वासाने चालण्याची. स्तोत्र 27:14 म्हणतं, प्रभूवर वाट पहा, धैर्य धरा, तो तुमचं हृदय बळकट करेल. आणि 2 Corinthians 5:7 म्हणतं, आपण दृष्टीने नव्हे तर विश्वासाने चालतो. म्हणजेच आपण वाट पाहतोही आणि विश्वासाने चालतोही. शेवटी या नवीन वर्षात तुम्ही जे काही कराल ते संपूर्ण मनाने प्रभूसाठी करा. स्तोत्र 1:3 आठवण करून देतं की तो जे काही करील ते सफल होईल. इथे जे काही या शब्दाकडे लक्ष द्या. जर तुम्ही विचारत असाल की मी हे करू का ते करू, दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत, पण मला कळत नाही काय करावं, तेव्हा मी सांगेल तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा. जर तुम्ही देवासाठी काहीतरी करायचं ठरवण्यात इतका वेळ निष्क्रिय राहिलात की प्रत्यक्षात काहीच केलं नाही, तर तुम्ही खूप वेळ वाया घालवाल आणि त्या कौशल्यांचा, त्या ज्ञानाचा व अनुभवाचा विकास होणार नाही, जो सक्रिय राहिल्यामुळे होऊ शकतो. जे लोक म्हणतात नाही देव सांगेल तेव्हाच मी काही करीन, त्यांना हे समजायला हवं की कधीकधी देव असं सांगतो, तुम्ही जे काही करता ते पूर्ण मनाने प्रभूसाठी करा. कधीकधी देवाची इच्छा 5 लेनच्या महामार्गासारखी असते. सगळ्या लेन्स योग्य दिशेने जात असतात. तुम्ही एक लेन बदलून दुसरीत गेलात तरी ती ठीक असतं. देव जिथे तुम्हाला ठाम उभं करणार आहे ते स्पष्ट होईपर्यंत त्याच्या गौरवासाठी लेन बदलत राहा. तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा. जोपर्यंत तुमच्या हृदयात लाल सिग्नल, तो ताण, ती खात्री, हे बरोबर नाही, मला हे करू नये असं वाटत नाही किंवा शास्त्रात स्पष्टपणे मनाई केलेलं नाही, म्हणूनच तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा. बायबल असं सांगत नाही की फक्त आपल्या ठराविक बोलावणीतच आपण समृद्ध होतो. स्तोत्रकार स्पष्टपणे म्हणतो, तो जे काही करेल ते सफल होईल. युसेफ कारागृहात गेला तरी तो समृद्ध झाला. पोटिफरच्या घरात, फारोच्या दरबारात आणि जिथे गेला तिथे देवाने त्याला यश दिलं. तसंच दावीद, तो शाऊलचा शस्त्रवाहक असताना समृद्ध झाला. वडिलांची कामं करताना, मेंढरांची देखभाल करताना आणि संगीतकार म्हणून समृद्ध झाला. जरी त्याची अंतिम बोलावणी राजा होण्याची होती, म्हणून विकासाच्या काळाला वाया घालू नका. येणाऱ्या वर्षात देव तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. म्हणून देवाची इच्छा ओळखा, प्रार्थना आणि उपवासाने सुरुवात करा. देवाच्या वचनात दृढ राहा, पवित्र आत्म्याचं ऐका. नकाशा नसेल तेव्हा मार्गदर्शकाला अनुसरा. ज्ञानी सल्ला घ्या. उघडी दारं ओळखा आणि बंद दारावर रडू नका. देव दुसरं दार उघडेल. संयमाने वाट पहा, पण विश्वासाची पावलंही उचला. लाल समुद्र उघडण्याचीच वाट पाहू नका. कदाचित देव तुमच्याकडून यार्देनमधून पाऊल टाकण्याची वाट पाहत असेल. आणि शेवटी तुम्ही जे काही कराल ते संपूर्ण मनाने प्रभूसाठी करा. जरी ते तुमचं अंतिम बोलावणं नसलं तरी त्या संधीला वाया घालू नका. ख्रिस्तामध्ये वाढा, देवाची कृपादाने विकसित करा, अनुभव मिळवा आणि शिकत राहा. जे काही करता ते प्रभूसाठी करा. हा संदेश तुम्हाला या वर्षात देवाची इच्छा ओळखायला स्पष्टता आणि विवेक देईल अशी मला आशा आहे. नवीन वर्ष तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित जाऊ. प्रभू आपणास आशीर्वादित करो.